माझे मित्र संजय राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला, 20 वर्षानंतर राज ठाकरे आले, 20 वर्षानंतर. मला खरं तर 20 वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय. 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. आज मी खूप वर्षानंतर शिवसेना भवनमध्ये आलो. मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवनमधल्या आहेत. त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला म्हणजे आता समजत नाही आहे किंवा कळत नाही आहे. पण जुन्या शिवसेना भवनमधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला, रोमांचकारी आणि आनंददायी आणि अशा त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या. म्हणजे त्या 77 साली मला असं वाटतं शिवसेना भवन झालं आणि 77 सालीच त्यावेळेला ती जनता पक्षाचं सरकार आलं होतं आणि मग इथून तिकडे ती सभा ह्यांची आटपल्यानंतर इथे शिवसेना भवनवरती दगडफेक झाली होती. त्यावेळेला काय काय झालं तेव्हापासूनच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. पण आता मी त्या आठवणीमध्ये रमत नाही. आज इथे शिवशक्तीचा आज शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा इथे प्रकाशित आज तुमच्यासमोर करत आहोत. मला असं वाटतं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्या दिवशी या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये या काय गोष्टी आहेत हे मला असं वाटतं आपल्यासमोर त्या दिवशी सांगितलेल्या आहेतच. त्याच्यामुळे आता त्याच्यावरती परत किती चर्चा करायची हे मला असं वाटतं आपण त्या गोष्टींचा विचार करावा. या व्यतिरिक्त जर समजा आपल्याला काही इतर प्रश्न असतील, मला असं वाटतं सन्माननीय उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतीलच. परंतु त्यानंतर जे काही आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील ज्याची उत्तरं आम्ही देऊ शकत असू तर आम्ही जरूर देऊ. नेहमीच शिवसेना भवनमध्ये प्रवेश करताना आपल्यापैकी बरेच जण खाली उभे असतात आणि त्यांना काही ना काहीतरी मला विचारायचं असतं. पण आज गाडीतून पाऊल बाहेर टाकल्यानंतर ते आत्तापर्यंत 20 वर्षानंतर शिवसेना भवनमध्ये येत आहेत, दोन भाऊ एकत्र येत आहेत. आपल्याला काय वाटतं, कसं पाहता आपण याच्याकडे? म्हटलं अरे येऊ तर दे, मग पाहतो ना. साहजिकच आहे, आनंद आहे. एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवं चैतन्य सळसळतं आहे आणि आज आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत.